Radhe Govinda Govinda Radhe Govinda Govinda He Gopal Radha Govinda Govinda He Gopal Radha Govinda Govinda He Gopal Radha Govinda
गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हरे गोपाल राधा कृष्ण गोविंद हे गोपाल हरे गोपाल राधा कृष्ण गोविंद 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 हरे गोपाल कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की श्री सद्गुरुनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान श्री कृष्णचंद्र परमात्म्याच्या असीम कृपेने भगवान श्री व्यासदेवांपासून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून आपल्या विद्यमान सद्गुरूंपर्यंत सगळ्याच गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादाने कालपासून आरंभित झालेली श्रीमद भागवताची ही कथा सगळ्या पुराणांमध्ये महापुराण म्हणून ख्याती पावलेला हा ग्रंथ आहे आणि इतर कुठल्याही पुराणाच्या संबंधाने आपण श्रवण करावं अशी सर्वसामान्यपणे अपेक्षा कुणालाच होत नाही, पण श्रीमद भागवताचं श्रवण मात्र वारंवार करावं अशी प्रत्येकाच्या अंतःकरणाला इच्छा होते। कारण श्रीमद भागवत हे एक असं शास्त्र आहे की ज्याला आपल्याला रसमालय असं म्हणता येतं। याचं चिंतन आपण काल केलंय। भागवत म्हणजे सामान्य नाही, ते रसमालय आहे। रस या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। विविध प्रकारचे रस आहेत आणि त्या सगळ्या प्रकारचे रस प्रत्येक वक्त्याच्या मुखाद्वारे आपापल्या कथांमधून, प्रवचनांमधून, निरूपणांमधून, कीर्तनांमधून प्रकट झाले पाहिजेत। कारण त्या विषयाच्या अनुषंगाने तो रस त्या ठिकाणी प्रकट झाला पाहिजे। मग त्याच्यामध्ये कधीतरी शांत रस असेल, कधीतरी करुण रस असेल, कधीतरी विभत्स रस असेल, कधीतरी हास्य रस असेल, अद्भुत रस असेल, असे अनेक प्रकारचे रस आहेत। पण इतर सगळे जर शास्त्र आपण पाहिले तर त्याच्यामध्ये कदाचित एका रसाची अभिव्यक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल। पण भागवत हे असं शास्त्र आहे की ज्या ठिकाणी सगळ्याच रसांची ओतप्रोत भरलेली अभिव्यक्ती तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजेच ते रसमालय आहे। रसमालय या शब्दाचीच फोड केल्यानंतर रसम आलय असे दोन शब्द आपल्याला मिळतील। रसमालय त्याला आपण फोड केली की रसम आणि आलय असे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळतील। आलय शब्दाचा अर्थ होतो मुबलक प्रमाणात उपलब्धी। आलय म्हणजे मुबलक प्रमाणात, भरपूर प्रमाणात, प्रचंड प्रमाणात उपलब्ध असणं। एखादी गोष्ट प्रचंड प्रमाणात उपलब्ध असते की आपण त्या ठिकाणाला, त्या वस्तूचा आलय असं संबोधतो। असा सर्वसामान्य विचार आहे। ज्या ठिकाणी जी गोष्ट जास्त, त्या ठिकाणाला त्या गोष्टीचा आलय म्हणतात। उदाहरणादाखल बरेच शब्द आपल्या समोर आहेत।
ज्या ठिकाणी बरीच औषधं असतात त्याला आम्ही औषधालय असं म्हणतो, म्हणजेच औषधालय. ज्या ठिकाणी सगळे मंत्री एकत्र असतात त्याला आम्ही काय म्हणतो, मंत्रालय म्हणतो. ज्या ठिकाणी कार्य केलं जातं असं आम्हाला वाटतं त्याला आम्ही कार्यालय म्हणतो. जिथं अनेक ग्रंथ एकत्र असतात त्याला आम्ही ग्रंथालय म्हणतो. जिथं सगळेच रुग्ण एकत्र असतात त्याला आम्ही रुग्णालय म्हणतो. जिथं सगळे देव आपल्याला पाहायला मिळतात त्याला आम्ही देवालय म्हणतो. असे हे सगळे विविध शब्द आहेत की जे आपल्या नित्य परिचयाचे आहेत. यातून आलय शब्दाला तुम्ही ध्यानात घ्या. आम्ही रुग्णालय कशाला म्हटलो, भरपूर रुग्ण ज्या ठिकाणी मग त्याला रुग्णालय म्हटलो. औषधालय कशाला म्हटलो, भरपूर औषध ज्या ठिकाणी मग आम्ही त्याला औषधालय म्हटलो. तसं सगळेच्या सगळे रस ज्या ठिकाणी एकत्र अनुभवायला मिळतात त्याला आम्ही रसमालय असं म्हणतो. आणि असं रसमालय म्हणजे श्रीमद भागवत आहे. रसमालय म्हटलंय त्याला. सगळ्या पद्धतीच्या रसांची अभिव्यक्ती एकाच शास्त्रात एकाच पुराणात पाहायला मिळते, म्हणून त्याला आम्ही रसमालय म्हटलो. आणि याच कारणानं इतर सगळ्या पुराणांना पुराण म्हणतात, पण श्रीमद भागवताला महापुराण म्हणतात. हे महापुराण आहे. आणि प्रत्येक वर्गाकरता असलेली त्याची विशेष फलश्रुती आम्हाला पाहायला मिळते. एका एका स्कंधातून, एका एका अध्यायातून, त्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्याची काही ना काहीतरी एक फलश्रुती असते. अशा अनेक फलाफुलांनी बहरलेलं असं हे भागवत शास्त्र आहे. त्या भागवत शास्त्राच्या महात्म्याच्या संबंधानं आपण काल चिंतन केलंय. आणि महात्म्य त्याचं ध्यानात घेत असताना हे कसं आहे, हे कुठून आलंय, हे कुणी सांगितलंय, कधी सांगितलंय, अशा पद्धतीनं आपण काहीतरी चर्चा करत होतो काल. आणि त्याचा शेवट करत असताना मी असं म्हटलं होतं की श्रीमद भागवत हे इतकं परिणामकारक आहे, इतकं परिणामकारक आहे की ते विविध क्षेत्रातील लोकांवर परिणाम करतं. तुम्ही कुणीही असा, आपण कुणीही असो, कोणत्याही क्षेत्रातले असो, कोणत्याही प्रवर्गातले असो, कोणत्याही विभागातले असो, अगदी आपण नीचोत्तम नीच अगदी आपलं जरी वर्तवणूक असली तरीही एक यादीच भागवतकारांनी काल दिली होती की ज्यांना मुक्त होण्याची शक्यता आहे. भागवत कथेच्या श्रवणानं कोण कोण मुक्त होईल याच्याकरता जवळजवळ 25 जणांची एक यादी काल आपण केली होती. आणि मला वाटलं होतं तुम्ही लिहून आलात सगळे, पण तसं काही दिसत. तुम्ही काल युट्यूबला अपलोड नाही केलं का? हे नाही केलं का? म्हणजे मग तुमची चूक आहे. मग आता ते तरी कुठून ऐकणार तेवढं? आजचं लाईव्ह आहे, आजचं लाईव्ह आहे. बरं, 25 जणांची आपण काल यादी पाहिली होती, सगळेच्या सगळे. मग त्याच्यामध्ये मद्यपान करणारा असो, चौर्यकर्म करणारा असो म्हणजे चोरी करणारा असो, दुष्ट कर्म करणारा असो, हत्या करणारा असो, दुराचरण करणारा असो, काय जे जे काही आपण काल मोठी एक यादी पाहिली आहे त्याची, त्याच्यापैकी कुणीही जरी असला की ज्यानं भागवत शास्त्राचं श्रवण केलंय तर तो या जन्म मरणातून त्याची सुटका होण्याची शक्यता आहे. की जी व्यवस्था इतर कुण्या ग्रंथामध्ये नाही, इतर कुण्या शास्त्रामध्ये नाही, ती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. आणि त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी देवाचे सगळे भक्त आणि देवाचं नामसंकीर्तन या 3 तत्वांचं एकत्रीकरण श्रीमद भागवतामध्ये आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, हे जे तुकोबार यांचं वचन आहे त्या वचनाच्या प्रमाणे कथा म्हणजे काय तर त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम म्हणजे 3 तत्वांचं एकत्रीकरण. आणि भागवत म्हणजे तिघांचं एकत्रीकरण आहे. म्हणजे काय काय आहे तर तिथं देव आहे, भक्त आहे आणि देवाचं नाव आहे. त्यामुळे भागवतामध्ये देवही आहे, देवाच्या अनेक लीला अनेक कथा आहेत. भागवतामध्ये भक्तही आहेत, भक्तांच्या अनेक लीला अनेक कथा आहेत. आणि भागवतामध्ये देव, भक्त आणि देवाचं नाव म्हणजे देवाचं नामचिंतन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, नामसंकीर्तन, या सगळ्या पद्धतीच्या कीर्तनाची अभिव्यक्ती आपल्याला जर भागवतामध्ये पाहायला मिळत असेल तर खऱ्या अर्थानं भागवत हे कथारूप आहे, शास्त्र आहे. पतितांना पावन करणार आहे, अपवित्राला पवित्र करणार आहे, किंबहुना ते पवित्राला पण पवित्र करणार आहे, असं आपण काल त्याचं वर्णन केलं. मग कुणाला पवित्र करेल, कुणाला मुक्त करेल हे सांगत असताना असं सांगण्यात आलं, संकादिक नारदांना असं म्हटले की हे कुणाला मुक्त करेल तर ते सगळ्यांना मुक्त करेल. मग सगळ्यांना म्हणजे तरी कुणाला? अगदी नीचातली नीच योनी म्हणजे कोणती असावी तर ती पिशाच्य योनी आहे. म्हणजे
पिशाच्च्या योनीचंच उदाहरण का सांगितलंय? पिशाच्याच उदाहरण का सांगितलंय? कारण ते सगळ्यात खालचं आहे. नीचातली नीच योनी कोणती आहे? तर पिशाच्य योनी आहे. भूताच्या पेक्षा सुद्धा अजून खडतर, अजून खालची. भूत तरी बरा, भूत तरी बरा, हा पिशाच्य भूतापेक्षा खालचा. तुम्ही भूत पाहिलाय काय? कुणीतरी? हो नाही, असं माना हलवत चला. कुणीच नाही पाहिला. मी नाही पाहिला, कोणीच पाहिला नाही. त्या भूतापेक्षा पण खालची योनी पिशाच्य योनी आहे. मग सगळ्यात नीच योनी म्हणजे जर पिशाच्य योनी असेल, तर ज्याला पिशाच्य योनी प्राप्त झालेली आहे त्याची मुक्ती जर श्रीमद भागवताच्या श्रवणाने होते, म्हणजे त्याच्या वरच्या सगळ्यांची मुक्ती होईलच, हे सांगण्याकरता वेगळी वेगळी उदाहरणं द्यायची काही गरजच नाही. म्हणून ती पिशाच्य योनीचे आपल्याला एक उदाहरण मिळावं याकरता एक इतिहास सांगतो असं सनकादिक नारदांना म्हटले. आणि मग आत्मदेव ब्राह्मणाची कथा सांगायला त्यांनी आरंभ केला. सगळ्यांना अतिशय परिचयाची असलेली कथा. तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेला आत्मदेवाचा आश्रम, धुंदुली त्याची बायको, ऐश्वर्य संपन्न असलेला ब्राह्मण, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचं ज्ञानही आहे आणि सगळ्या प्रकारची सुबत्ता पण आहे. ऐश्वर्य संपत्ती मोठी असल्या कारणानं त्याचं जीवन व्यवस्थित सुरू आहे. सगळ्या पद्धतीची सुखसंपदा त्याच्या घरी आहे. फक्त पुत्रहीनत्वाचं मात्र त्याला दुःख आहे. आणि पुत्रहीनत्वाचं दुःख असल्या कारणानं येन केन प्रकाराने आपल्याला पुत्राची प्राप्ती होईल याच्याकरता त्याचे प्रयत्न चालू आहेत. पुत्र प्राप्त व्हावा म्हणून काहीतरी करू. मग त्याने अनेक अनेक उपाय केले. आपल्याला मुलगा व्हावा याच्याकरता त्याने बरेच उपाय करून झाले. इतके उपाय केले, दान धर्म सुद्धा पुष्कळ केलं. या कथेत त्यांनी असं सांगितलंय की इतकं दान केलं की त्यानं कष्टानं कमावलेलं जेवढं ऐश्वर्य होतं त्या ऐश्वर्यापैकी 50% त्याची संपत्ती संपली, पण तरी त्याला पुत्ररत्नाच्या प्राप्तीकरिता उपाय काय सापडला नाही. एवढी संपत्ती त्यानं संपवली कशा करता? फक्त पुत्राची प्राप्ती व्हावी याच्याकरता. आता सगळ्या रस्त्यानं जाऊन पाहिलं तरी पुत्ररत्नाची प्राप्ती होत नाही. आता करायचं काय? आम्ही प्रयत्न करतो ना. पुत्राची प्राप्ती व्हावी याच्याकरता आम्ही काही प्रयत्न करत नाही का? आपण जसे प्रयत्न करतो तसे आत्मदेवाने पण प्रयत्न केले ना, पुष्कळ प्रयत्न केले. आपण स्वतःच्या सामर्थ्यानं प्रयत्न करतो नाही. आपल्या सामर्थ्यानं जमलं आपण एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेतो. जवळच्या डॉक्टरचं नाही जमलं तर एखाद्या विशेष तज्ञ डॉक्टरचा आपण सल्ला घेतो. त्या डॉक्टरचा सल्ला नाही आपल्याला जमला तर महाराष्ट्रात कोणाला तरी विचारतो, बाबा सगळ्यात फेमस डॉक्टर कोण आहे, परिणामकार कोणाचा होतो, त्याचा आम्हाला पत्ता द्या. आम्ही त्याच्याकडे जातो. भारतातल्या डॉक्टरांकडे आम्ही जातो नाही, आम्ही विदेशातला एखादा डॉक्टर निवडून आणतो, त्याला काहीतरी प्रयत्न करून विचारत असतो, बाबा कुठल्या तरी प्रयत्नानं सांग आम्हाला कसं पुत्ररत्नाची प्राप्ती होईल बाबा. नाहीच जर आम्हाला डॉक्टरांकडून काही प्रतिसाद व्यवस्थित मिळाला नाही त्याच्यानं पुत्ररत्नाची प्राप्ती झाली तर आम्ही काय करतो? मग आम्ही एखाद्या मांत्रिकाकडे जातो, त्याला विचारतो, बाबा काय होईल का? बघा तुमच्या सामर्थ्यानं आता करून पहा. त्यांच्याकडून नाही जमलं तर आम्ही कुठल्या तरी देवाला एखादा नवस तरी करतो की नाही करत? हो नाही बोला ना जरा. आम्ही नवस करतो. बरं काही लोक चांगला नवस करतात. म्हणजे कसं? तर बाबा मुलगा झाला तर गणपतीच आणीन, मुलगा झाला तर वारीच करीन, मुलगा झाला तर काय बाबा मोदकच अर्पण करीन, मुलगा झाला तर प्रत्येक संकष्टीचा उपासच करीन जसा आजची आहे तशी, असं काहीतरी करीन. असं काही लोकांचा उपास असतो. काही लोकांचा उपास याच्यापेक्षा, काही लोकांचा नवस याच्यापेक्षा विपरीत असतो की बाबा अमुक अमुक झालं तर मी अमुक अमुक देईन. आहे ना असं? आहे की नाही? तुम्हाला हे मी विचारणं म्हणजे जरा धाडसाचंच काम आहे माझं. पण काहीतरी आम्ही करतो ना कुठल्या तरी प्रयत्नाने. मग आपल्यासारखा सर्वसामान्य मनुष्य पण कुठल्या तरी प्रयत्नानं पुत्र होईल याच्याकरता प्रयत्न करतो. त्या आत्मदेवानं पण बरेच प्रयत्न केले. त्याच्या परीनं काय त्याला प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न त्यानं केले. त्याला काही ते शक्य झालं नाही. जेव्हा आपले सगळे प्रयत्न संपले असं त्याला वाटलं आणि तरीही आपल्याला संतान प्राप्ती नाही, म्हटलं की आता हे असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून प्राणत्यागाचा विचार करून तो घरातून बाहेर पडला. अत्यंत चिंताग्रस्त असलेलं त्याचं मुख उदास वृत्तीनं बाहेर पडला. आता याच्यामध्ये कशात रसच वाटत नाही. सुख असून सुद्धा सुखाचं वाटत नाही. म्हणून तो घरातून बाहेर पडला आणि दूर एखाद्या ठिकाणी जाऊन बसला. विचार काय आहे? प्राणत्याग करायचा या विचारानं बसला. म्हणजे काही नाही आता जीव देऊ बाबा. नाहीच काही होत तर जीव दिलेला बरं. संतानहीन जीवन जगण्यापेक्षा जीव दिलेला बरा. म्हणून तो जीव देण्याच्या इच्छेनं बाहेर पडला. तो असा बसलेला असताना एक साधू पुरुष तिथं गेले.
आणि साधू पुरुषानं पाहिलं की बाबा हा माणूस इथं बसलेला आहे. साधू महाराज त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारलं, बाबा कशा करता बसलास? तो म्हटलं काही नाही, बसलोय असंच. नाही नाही, चेहऱ्यावर जरा चिंता दिसते, दुःख दिसतं, काय कारण काय आहे? कारण काही नाही म्हणे, संतान प्राप्ती नाही, त्याच्याकरता प्रयत्न करून झाले, सगळ्या प्रयत्नानं पण काही यश मिळत नाही, काही फलप्राप्ती होत नाही, आणि म्हणून मग आता हे असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, म्हणून मी इकडं निघून आलो. साधू महाराजांनी सांगितलं, बघ काहीही कर, काहीही कर, पण प्राणत्याग करू नको. प्राणत्याग म्हणजे आत्महत्या. काहीही कर पण आत्महत्या करू नको, प्राणत्याग करू नको. कोणत्याही समस्येवरती उपाय हा प्राणत्याग नसतो, त्याच्यामुळे प्राणत्याग करू नको. त्यांना सांगितलं ठीक आहे, नाही करत, पण जे पाहिजे ते मिळालं पाहिजे ना. मला जे पाहिजे ते जर मिळालं तर प्राणत्याग करण्याचा प्रश्नच नाही. मला जर कुणीतरी संतान प्राप्तीचा उपाय सांगितला आणि त्याच्यानं जर मला संतान प्राप्ती झाली तर प्राणत्यागाचा काही विषयच येत नाही. मी आत्ता घरी जायला तयार आहे, पण तसं जर नाही झालं तर मग मात्र मला जगण्यात कुठलीच रुची नाही आहे, मग मी मात्र माझा प्राणत्याग करीन. साधू महाराज म्हटले, बघ असं करू नकोस. अरे पुत्रप्राप्ती होणं हे काय फार मोठी गोष्ट आहे काय? पुत्रप्राप्ती होणे काय फार मोठी गोष्ट आहे? हे असलं काही समजू नको तू. अगोदर संतान प्राप्ती झाली तर त्याच्यानं तुला फार सुख प्राप्त होईल असा कुठल्याच पद्धतीचा विचार करू नको. इतिहास आपल्याला असं सांगतं की जे जे काही दुःख आपल्याला प्राप्त झालंय ते पुत्राच्या प्राप्तीमुळेच झालंय. तुम्ही इतिहास पहा म्हणे, सगर राजाला अनेक पुत्र झाले, पण शेवटी जेव्हा तो मेला तेव्हा पुत्र शोकानंच मेला. दशरथाचं वेगळं काय आहे? वेगळं काय आहे? पुत्ररत्नाच्या प्राप्तीकरिता त्याने बरेच प्रयत्न केले, पण शेवटी जेव्हा त्याचा अंत झाला तेव्हा त्याला कारण काय होतं? पुत्रशोक. पुत्रशोक त्याला अनावर झाला आणि त्याच्यामुळे त्याला या देहातून जावं लागलं. म्हणजे मागचा इतिहास आपल्याला असं सांगतो की ज्यांना ज्यांना दुःख झालंय ते पुत्राच्या प्राप्तीमुळेच, पुत्रामुळे दुःख झालं होतं. तू कुठं म्हणे पुत्राचं घेऊन बसलास? काही हरकत नाही म्हणे, नसेल तर उलट देवानं मोकळं ठेवलंय असं समज. पुत्राची प्राप्ती नाही म्हणजे कुठली जबाबदारी आपल्यावर नाही, आणि कुठली जबाबदारी नाही म्हणजे आपण भजन करायला मोकळे आहोत असं तू समज आणि तू भजनाला लाग. हे असले व्यर्थ काही प्रयत्न करू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात म्हणे, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वासबरा संतापाई. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र, आणि भाग्य तरी नोहे दारा. हे काय एका भाग्याचं लक्षण आहे का? पुत्राची प्राप्ती होणं, धनाची प्राप्ती होणं आणि पत्नीची प्राप्ती होणं हे जे आपल्याला भाग्याचं वाटतं त्याच्यात भाग्य असं म्हणवण्यासारखं काही नसतं म्हटले. हे सगळं दुःखाला कारण आहे. प्राप्त होणारी संपत्ती दुःखच देते, प्राप्त होणारी पत्नी दुःखच देते, आणि प्राप्त होणारं पुत्र दुःखच देतं. त्याच्यामुळे संत मंडळी याला भाग्य मानायला तयार नाहीत. त्यामुळे तू पुत्राची प्राप्ती होणं म्हणजे फारच काहीतरी आनंदाचं होईल असं काही समजून चालू नको. त्याच्यापेक्षा नाही पुत्र ना तर मग जबाबदारी नाही असं समज आणि भजन कर, भरपूर भजन कर. हे कोणी सांगितलंय? कोणी सांगितलंय? साधू पुरुषानं सांगितलं. आणि कोणाला सांगितलं? ह्या आत्मदेवाला सांगितलं. साधू पुरुषानं असली वचनं आत्मदेवाला सांगितल्यानंतर आत्मदेव म्हणायला लागला, तुम्ही संन्यासी. तुम्ही कोण? संन्यासी. तुमचा आणि प्रपंचाचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे पुत्ररत्नाच्या प्राप्तीत काय आनंद असतो हे तुम्हाला काय कळणार आहे म्हटले. नाही कळत तर म्हणे, नाही प्राप्त होणं तर ठीक आहे, सोडून द्या ना विषय, तुम्ही माझ्या मागे का लागले? तुम्हाला जर नाही काही करता येत, नाही उपाय सांगता येत तर विषय सोडून द्या, पण मग माझ्या मागे लागू नका. मला माहिती आहे पुत्ररत्नाच्या प्राप्तीचं सुख काय असतं ते, तुम्हाला त्याची काही कल्पना नाही. तुम्ही जाऊ द्या म्हटले, माझं मला रस्त्याने जाऊ द्या, तुम्ही तुमच्या रस्त्याने जा. साधू महाराज म्हटले, असं नाही, काहीही झालं तरी मी तुला प्राणत्याग करू देणार नाही. आत्मदेव म्हटलं, असं असेल तर मग करा प्रयत्न, मला पुत्र प्राप्ती होईल असा काहीतरी एखादा उपाय सांगा. ऐकतच नाही हट्टाला पेटलेला आत्मदेव. साधू महाराजांनी विचार केला, बाबा कमीत कमी काय पुढचं कधी प्राप्त होणार आहे का बघू, म्हणून थोडी त्याची मस्तक रेषा पाहिली. आणि मस्तक रेषा पाहून साधू महाराजांनी त्या आत्मदेवाला सांगितलं, एक गोष्ट सांगू काय? काय? तुझं भविष्य मी पाहिलंय. मग मला तुझ्या भविष्यात असं दिसायला लागलं की तुला याच जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात पुत्राची प्राप्ती होणार नाही. तो म्हटलं, आता पुढच्या 7 जन्मात जर होणार नसेल मग तर जगूनच फायदा नाही म्हटले, मग तर मेलेलंच उत्तम आहे. आता काही जगण्यात तात्पर्यच नाही म्हणे, मग मी मरतोच. त्यानं सांगितलं, नाही नाही बघ, काही झालं तरी मी तुला प्राणत्याग करू देणार नाही.
अगदीच एवढी इच्छा असेल, साधू पुरुष म्हटले ठीक आहे, एक काम करतो. काय? मी तप केलाय, माझ्याकडे तपाचं बळ आहे. त्या तपोबळानं साधूनं एक फळ घेतलं, त्या फळात आपल्या तपाचं बळ प्रविष्ट केलं आणि आपल्या तपाचं बळ की ज्या बळानं पुत्ररत्नाची प्राप्ती होऊ शकते ते फळ आत्मदेवाच्या हातात दिलं आणि आत्मदेवाला सांगितलं, घरी जा, हे फळ तुझ्या बायकोला खायला दे. बरं, ते फळ खाल्ल्यानंतर संपूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायला सांग, शुद्ध आहाराचं पालन करायला सांग, काही पथ्याचं पालन करायला सांग, योग्य रीतीने आचरण करायला सांग, सदाचारानं राहायला सांग, कपटी वृत्ती टाकून द्यायला सांग, मत्सर अंतःकरणातला टाकून द्यायला सांग आणि अंतःकरणातला क्रोध संपवायला सांग. काही दिवसानं तुला पुत्ररत्नाची प्राप्ती होईल. आनंद वाटला त्याला. बरं झालं, कोणीतरी असा माणूस भेटला की ज्यानं आपल्याला पुत्र प्राप्तीचा काहीतरी उपाय दिलाय. हातात फळ घेतला, धावत घरी आला. घरी आला आणि बायकोच्या हातात ते फळ दिलं. बायकोनं विचारलं, हे काय? हे फळ आहे. कसलं फळ आहे? आपल्याला पुत्र प्राप्ती होण्याचं फळ आहे. कुणी दिलंय? साधूनं दिलंय. कुठं भेटला? गेलो होतो म्हटलं तिकडं प्राणत्याग करायला, पण साधू भेटला, आशीर्वादच दिला आणि त्यानं हे फळ दिलंय, आपल्याला याच्यानं पुत्र प्राप्ती होणार आहे म्हटले. तू हे फळ सेवन कर, खा. खाल्ल्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन कर. खाली जमिनीवर झोपायचं म्हटलंय, जमिनीवर झोपायचं, सात्विक आहार घ्यायचा, अंतःकरणातले विकार सोडायचे, कपट टाकून द्यायचा, कुणाशी भांडायचं नाही, कुणाशी मत्सर करायचा नाही, सगळ्यांशी गोड बोलायचं. या सगळ्या नियमांना जेव्हा तिनं ऐकलं तेव्हा ती म्हणायला लागली, बहुतेक करून यातले नियम आपल्या नियमात न बसणारे. कारण ती जी धुंदुली होती तिची ख्यातीच अशी होती की सगळीकडे प्रत्येकाशी लहान लहान कारणानं भांडणारी ती धुंदुली. लहान लहान बारीकचं कारण जरी आलं तरी तिला भांडणात मजा होती, भांडण करायला तिला आनंद व्हायचा. बारीक बारीक कारणानं भांडणारी ती म्हटले, द्वेष करू नका, मत्सर करू नका, भांडण करू नका, राग आणू नका. हे कसं करायचं? बरं, त्यातल्या त्यात सात्विक आहार घ्यायचा. सात्विक आहार, सात्विक आहार घ्यायचा म्हणजे अगदी चमचमीत असं काही खायचं नाही, तेलकट खायचं नाही, गोडधोड खायचं नाही. म्हटले एवढे चांगले चांगले पदार्थ ज्या माझ्या आवडीचे, सगळे राजसी पदार्थ, हे सगळे खायचे नाहीत म्हटल्यानंतर आपल्याला अगदी तोंड बंद करून राहावं लागेल. बरं, त्या झोपायचं कुठं? खाली जमिनीवर. जमिनीवर झोपायचं म्हणे. एवढी माझी कोमल कांती, प्रत्येक वेळी मला झोपायला काहीतरी अशी छान मौशाल गादी लागते आणि इतर वेळेला आता आपण खाली जमिनीवर झोपायचं, हे कसं काय शक्य होईल? बरं, त्यातल्या त्यात हे फळ खाल्लं की त्याच्यानंतर मग आपल्याला गर्भधारणा होईल आणि गर्भधारणा राहिली की मग ते पार 9 महिन्यांपर्यंत ते सांभाळायचं. बरं, ते सांभाळत असताना पुन्हा मग माझ्या या शरीराला काही व्याधी झाली तर? बरं, ते पोट घ्यायचं, 9 महिन्यापर्यंत वागवायचं. हे एवढं सगळं दुःख कोण सहन करेल? त्याच्यामुळे ते फळ खाण्यापेक्षा ते न खाल्लेलं बरं, असा मनातल्या मनात विचार केला आणि तिच्या नवऱ्याला तिनं सांगितलं, मी हे नंतर खाते, तुम्ही काही चिंता करू नका. फळ हातात दिलं आणि आत्मदेव निघून गेला. आता हा फळ खायचं तर नाही, मग करायचं काय? आपल्या अनेक मैत्रिणींसोबत तिनं चर्चा केली, या फळाचं काय करू, काय करू, काय करू? खाण्याची तर इच्छा नाही, पण माझ्या नवऱ्याला पुत्र पाहिजे, काय करायचं? बऱ्याचशा सगळ्यांशी तिनं काही काही चर्चा केली. काही दिवसानं तिची बहीण आली, तिच्या बहिणीची तिची चर्चा झाली. बहिणीची चर्चा झाल्यानंतर बहिणीनं सांगितलं की बाबा, तुला जर गर्भधारणा नको पण पुत्रप्राप्ती पाहिजे, कारण तुझ्या नवऱ्याला ती अपेक्षित आहे, मग काय करायचं? काही नाही, हे फळ तू खाऊ नको, पण फळ खाल्ल्याचं नवऱ्याला सांग आणि गरोदर असल्याचं नाटक कर. आपण मग पुत्र तर दाखवायला लागेल ना. बहीण म्हटली की मी पण तर गरोदर आहे ना, काही दिवसानं मला पुत्राची प्राप्ती होईल, त्यावेळेला तोच माझा पुत्र मी तुला देईल आणि तू आपल्या नवऱ्याला सांगायचं की बाबा मला मुलगा झाला म्हणून. म्हटली पण हे तू का करशील? म्हणजे तुझं लेकरू मला देणं हे एवढं तू का करशील? वर तिनं सांगितलं, मी एवढ्या करता करीन कारण माझा नवरा हा धनाचा लोभी आहे. धनाचा लोभी म्हणजे त्याला जर तू थोडेसे पैसे देणं म्हटलीस ना तर त्याच्या बदल्यात तो सगळं काही द्यायला तयार आहे. फक्त माझ्या नवऱ्याला सांग की तुला पैसे देते, त्याच्या बदल्यात तो तुला पुत्र देऊन टाकेल. तसंच घडलं. काही पैसे देण्याचं कबूल केलं आणि तिनं पुत्र देण्याचं कबूल केलं. अरे पण मग नंतर स्तनपानाची व्यवस्था काही नाही, ती सगळी मी करून घेते म्हणे, नंतर तुला हळूहळू सांगेन काय ते.
ठरल्याप्रमाणे आत्मदेवाला सांगितलं की बाबा मी फळ खाल्लंय. काही दिवसांनंतर गरोदर असल्याचं पण नाटक सुरू झालं. बरं, त्या बहिणीनं ते फळ टाकून दे असं नाही सांगितलं. बहीण म्हटली ते फळ नेमका त्या साधूचं तप आहे की नाही ते तरी बघू म्हटले. मग ते फळ आपल्या गोठ्यातली गाय आहे ना, त्या गाईला खायला दे म्हटलं. बघू तरी काय त्यातून निघतं ते तरी बघू. फळ गाईला खायला दिलं. निसर्गाच्या नियमाच्या अनुसार ते दिवस पुढे पुढे सरकत राहिले. कालांतरानं ती बहीण प्रसूत झाली, तिला मुलगा झाला आणि इकडं मग हिला काय, हिनं आपलं कलेकलेनं आपलं पोट वाढल्यासारखं दाखवलं. आणि जेव्हा तिला मुलगा झाला तेव्हा इकडं सुना बाबा आपली प्रसूती झाली असं म्हणून दाखवलं, पण आपल्याला झालेला मुलगा तो जन्मतःच मेला म्हणून सांगितलं. कोणी? त्या बहिणीने. आणि तो मुलगा कोणाला आणून दिला? या धुंदुलीला आणून दिला. धुंदुलीनं तो मुलगा घेतला आणि आत्मदेवाला सांगितलं आपल्याला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. झालं, हिला मुलगा झाला म्हणून सगळ्यांनी आनंद केला. बरं, ती धुंदुली म्हटली की हे पोरग माझं आहे, हे माझं आहे, म्हणून याचं नामकरण करायचं. आत्मदेव म्हटला की याचं नाव मी ठेवतो. धुंदुली म्हटलं नाही ते माझं आहे, त्याचं नाव मीच ठेवणार. म्हणून धुंदुलीनं आग्रहानं त्याचं नाव ठेवलं. पण म्हटलं त्याच्या नावात माझं पण नाव असलं पाहिजे, म्हणजे त्याच्या नावात माझं पण नाव असलं पाहिजे. हे तेव्हापासूनच सुरू झालंय. फक्त आता हे नवरा बायकोचं झालंय चालू, अर्ध याचं अर्ध त्याचं, एकत्र करून काहीतरी बनवायचं. धुंदुलीनं तेव्हा चालू केलं. धुंदुली म्हटली माझ्या पोराच्या नावात माझं नाव पाहिजे. मग त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. हा सगळा प्रकार घडल्याच्या 1 महिन्यानंतर गोठ्यातली गाय प्रसूत झाली आणि मनुष्याकृती एक गर्भ तिच्या पोटातून बाहेर आलं. आता मनुष्याच्या आकृतीचा आहे, पण फार कोणी विचार त्या संबंधाने केला नाही की बाबा हा मनुष्य आकृती कसा वगैरे वगैरे, फार काही कोणी विचार केला नाही. झाल्याचा सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की बाबा आत्मदेवाला 2 मुलं झाली. आत्मदेवाच्या गायीला झालेलं मूल पण हे मनुष्य आकृतीच आहे ना, मग ते आत्मदेवाचंच. तो मुलगा दिसायला मनुष्य आकृती आहे, फक्त त्याचे कान तेवढे गायीसारखे झाले आणि त्याचं नामकरण मात्र आत्मदेवानं केलं आणि त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. एक गोकर्ण आत्मदेवाचा मुलगा आणि एक धुंदुकारी आत्मदेवाचा मुलगा. हळूहळू मोठे झाले. त्याच्यामध्ये हा धुंदुकारी अत्यंत दुष्ट कर्म करणारा झाला. दुष्ट प्रवृत्तीचा नको ती सगळी राक्षसी कर्म त्यानं केली, सगळे. पण गोकर्ण हा अत्यंत सात्विक, सत्वगुणी, सदाचारी, सत्प्रवृत्तीनं राहणारा. भगवंताचं भजन त्याला प्रिय असायचं, वेदांताचं श्रवण त्याला प्रिय असायचं, तीर्थाटन त्याला पसंत होतं. त्याच्यामुळे या सगळ्या सत्कर्मानं राहणारा तो गोकर्ण एका बाजूला गोकर्णाकडे पाहतो आणि एका बाजूला धुंदुकारीकडे पाहतो. धुंदुकारीचं ते सगळं वर्तन जेव्हा त्यानं पाहिलं आत्मदेवानं, आणि धुंदुकारीच्या वर्तनामुळे आपल्याला झालेलं दुःख हे जेव्हा आत्मदेवानं पाहिलं, तेव्हा त्या आत्मदेवाला त्या साधू महाराजांचे शब्द आठवले. काय? अरे पुत्राची प्राप्ती झाली म्हणजे काय तुला फार सुख होईल असं समजू नको. पुत्राची प्राप्ती पण कालांतरानं दुःखच देणारी ठरते. पण तेव्हा म्हणे आपण त्या साधू महाराजाचं ऐकलं नाही, आता हे दुःख सगळं भोगावं लागलंय. धुंदुकारीनं नको ते सगळे पापकर्म केले. आपल्या माता पित्याला भरपूर त्रास दिला. प्रसंगी आपल्याला संपत्ती मिळावी याच्याकरिता आत्मदेवाला आणि धुंदुलीला मारहाण सुद्धा केली. इतका क्रूर कर्म करणारा तो धुंदुकारी आत्मदेवानं पाहिलं. अंतःकरण विदीर्ण झालं, अंतःकरणापासून दुःख झालं. गोकर्ण तीर्थाटनाला गेलेले परत आले आणि गोकर्णानं जेव्हा आपल्या पित्याची ती दुःखीत स्थिती पाहिली तेव्हा पित्याला विचारलं काय कारण आहे, असं का बरं दुःखी आहात? पित्यानं असलेलं कारण सांगितलं. असं कारण आहे. गोकर्णाने एक चांगला उपदेश आपल्या पित्याला केला. काय आहे? उपदेश हा फक्त मोठ्यानंच लहानाला करायचा असतो असं नाहीये. उपदेश कोणीही कुणाला केला तरी चालतो, जर तो आपल्या हिताचा असेल तर. आपल्या हिताचा उपदेश असेल तर तो कोण करतो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या हिताचं आहे का याच्याकडे लक्ष द्यायचं. कुणाकडून काय काय घ्यावं हे सांगत असताना काही सुभाषितकारांनी एक पंक्ती खर्च केलेली आहे आणि
निरनिळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की कोणाकोणाकडून आपण काय काय घेतलं पाहिजे. तर त्यात त्यांनी 2 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की सोनं आहे की नाही, सोनं, या सोन्याला पवित्र मानलं जातं. एखाद्या ठिकाणी घाण आहे, घाण, आणि कितीही जरी घाण असली तरी त्या घाणीत पडलेलं जर सोनं असेल तर ते आपण घ्यावं, म्हटलं घ्यावं. घाणीत पडलेलं सोनं आपण घ्यावं. अर्थात घाणीत पडलेलं सोनं घ्यावं हे सांगण्याकरता सुभाषितकाराची गरज नाही. मला नाही वाटत त्यांची गरज आहे. घाणीत जरी सोनं पडलेलं असलं तरी घाणीत पडलंय म्हणून आपण घेणार नाही का सांगा? घाणीत पडलंय म्हणून घ्याल की घेणार नाही? सोनं, सोनं सोनं सध्या जे 1,30,000 रुपये तोळा आहे ते सोनं, ज्याचं एवढं भाव आहे, जे आपल्या सगळ्यांना प्रिय आहे, ते सोनं घाणीत पडलेलं आम्ही घेणार की घेणार नाही? घेणार, घेणार. अमेद्यादपि कांचनम असं सांगितलंय. घाणीत जरी पडलेलं असलं सोनं तरी ते आपण घ्यावं. आणि बालादपि सुभाषितम, लहान लेकरू आहे, बालात अपि सुभाषितम, लहान लेकरू आहे, परंतु त्याच्या मुखाद्वारे येणारे शब्द जर तुमच्या हिताचे असतील तर ते मात्र ग्रहण केले पाहिजे. गोकर्ण हा मुलगा आहे आणि आत्मदेव हा पिता आहे, पण तरीही गोकर्णानं पित्याला उपदेश केलेला आहे. कसला उपदेश केलाय? गोकर्ण पित्याला म्हणतात, बघा, प्राप्त असलेला तुमचा हा जो स्थूल देह आहे, हा स्थूल देह कधीच तुम्हाला सुख देण्याच्या कारणाचा ठरणार नाही. कधी तुम्ही पहा, तुमच्या या देहाकडून तुम्हाला दुःखच मिळणार आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखी काही चांगली गोष्ट नाही आहे. शरीर म्हणजे दुःख, हा नियमच आहे. शरीर सुख देतं की शरीर दुःख देतं? मला सांगावं. तुमचं शरीर, आपलं शरीर आपल्याला सुख देतं की दुःख देतं? दिवस दिवस आपला पुढे जात राहिला, महिना महिना, वर्ष वर्ष आपलं हे शरीर पुढं पुढं जात राहिलं की आपल्या या शरीराचं वय झालं की शरीर आपल्याला दुःख देतं की सुख देतं? काय देतं? थोडं थोडं बोला ना मला. सुख देतं. सुख देतं की नाही? नाही, दुःख देतं. शरीर दुःख देतं. एक एक आपला अवयव निकामी व्हायला लागला, दुःख होतं. अरे निकामी व्हायला लागल्या कशा? सगळे काम करत असते आणि थोडंसं काही दुखायला लागलं तरी आम्हाला दुःख होतं की नाही? दुःख होतं की? आपल्याला दुःख होतं. डोकं दुखायला लागलं, नको वाटतं. शरीर दुखायला लागलं, नको वाटतं. कुणाची तरी दाढ दुखायला लागली, नको वाटतं. कुणाचं तरी पोट दुखायला लागलं, नको वाटतं. नको वाटतं. ते एकदा का दुखणं सुरू झालं की त्याच्यानंतर असं वाटतं की बाबा नकोच, हे नसलेलं बरं. शरीर आम्हाला दुःख देणार आहे, त्यामुळे हे शरीर काही तुम्हाला फार कधी सुख देणार नाही, तशी तुम्ही अपेक्षा करू नका. बरं, हे शरीर ज्या संसारात आहे ते संसार सुद्धा तुम्हाला कधीच सुख देणार नाही. प्रपंचात तुम्ही ज्यांच्या करता प्रयत्न केलेले आहेत ते पण सगळे काही तुम्हाला सुख देतील असाही काही प्रयत्न, अशी काही अपेक्षा तुम्ही करू नका. संसारात ज्यांना आपण आपले म्हणून समजतो त्यांच्यापासूनच खरी दुःखाची सुरुवात होत असते. त्यामुळे फार तुम्ही त्यांच्या संबंधाने विचार करू नका. माता पिता बंधू भगिनी हे तो सुखाची मांडणी, इष्ट मित्र स्वजन सखे, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकल आम्ही दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, अरे कोणी तिथं सुखाला कारण नाही. माता पिता बंधू भगिनी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, हे सगळं फक्त सुखाचं असल्यासारखं वाटतं, पण ते सुखाचं नसतं. सुखाचं असणं वेगळं आणि सुखाचं असल्यासारखं वाटणं वेगळं. सुख आहे असं वाटतं. वेदांताचा नियम असा आहे, जिथे जिथं वाटतं असा शब्द येतं ते सगळं खोटं असतं. तुम्ही ऐकताय ना? जिथं जिथं वाटतं असं असतं ना, ते सगळं खोटं असतं. याच्यामधून सुख मिळेल असं वाटतं, असं म्हटलं की ते खोटंच आहे. त्याच्यातून मिळणारच नाही, हे ध्यानात घ्यायचं. त्याच्यातून मिळणारच नाही असं वाटतं, होईल असं वाटतं, सुख देईल असं वाटतं. हे वाटतं सगळं दुःखाचं असतं. त्यामुळे हे सगळं सुख देईल असं वाटतं, इथं कोणी येत नाही. एकला आम्ही दुःख भोगी कुंभपाक जाचणी. कुंभपाक नावाचा एक नरक आहे आणि त्या कुंभपाक नावाच्या नरकामध्ये जेवढं दुःख होतं तेवढं दुःख आपल्याला सहन करावं लागतं. ते एकट्यालाच सहन करावं लागतं. आपल्या दुःखात कोणीही सहभागी होत नाही.
कोणीच होत नाही. म्हणून यादी ज्ञानोबांनी व्यक्त केली आहे, माता, पिता, बंधू, भगिनी, इष्ट, मित्र, स्वजन आणि सखे हे सगळे घ्या. ही फक्त एक सुखाची मांडणी आहे. त्याच्यामुळे याच्यातून तुम्हाला सुख मिळेल अशी काही तुम्ही अपेक्षा करू नका. यातून तुम्ही मोकळे व्हा. त्यामुळे संसाराकडून तुम्ही सुखाची अपेक्षा ठेवू नका. संसार ज्यांच्या करता करत आहात त्या सगळ्या संबंधितांपासून सुखाची अपेक्षा ठेवू नका. आणि जो देह तुम्ही आपला मानलेला आहे त्या देहापासून सुद्धा सुखाची अपेक्षा ठेवू नका. या सगळ्यांपासून तुम्ही मोकळे व्हा. गोकर्णानं उपदेश केला आपल्या पित्याला. पित्यानं उलटून प्रश्न केला गोकर्णाला, हे जर सगळं करायचं नसेल तर काय करू ते तरी सांग. हे करायचं नाही ना, मग काय करायचं काय? गोकर्णानं सांगितलं, हे सगळं सोडा आणि वानप्रस्थाचा मार्ग स्वीकारा. वानप्रस्थी व्हा. ते सगळं सोडून निघून जा, अरण्यात जा आणि तिथं जाऊन भगवत गुणानं चिंतन करा. भगवान परमात्म्याचं स्मरण करा, नामचिंतन करा, मनसोक्त भजन करा. त्याच्या चरणाशी आपलं स्वरूप एकरूप करून घ्या. तसे तर तो आणि आपण काही वेगळे नाही आहोत, पण उपाधीमुळे जे आपण त्याच्यापासून विभक्त झालेलो आहोत ती सगळी उपाधी संपवा आणि भगवान परमात्म्याच्या चरणाशी एकतानता साधून घ्या. भगवंताचं स्वरूप आणि आपलं स्वरूप एकच होईल याच्याकरता तुम्ही भजन करा. आपल्या पुत्राचा उपदेश मान्य केला आणि आत्मदेव ब्राह्मण पुत्राचा उपदेश अंतःकरणामध्ये साठवून ते घर सोडून निघून गेले. घर सोडून निघून गेले. भगवंताच्या भजनात रमले, नामसंकीर्तनात तल्लीन झाले. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाचा चिंतन करता 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 त्यांनी ह्या इहलोकीची यात्रा संपवली आणि ते मुक्त झाले. एकट्या धुंदुलीला आता सगळं सहन करावं लागलं. धुंदुककालीचा त्रास काही संपला नव्हता. धुंदुककालीचा त्रास सुरूच होता. धुंदुककालीनं अनेक वेश्या घरात आणून ठेवल्या आणि वेश्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकरता त्यानं प्रसंगी आपल्या मातेला मारहाण केली. धन देत नाही म्हणून लाथाडलं सुद्धा. काय असेल ते धन मला पाहिजे. या सगळ्या त्रासाला ती कंटाळली आणि एक दिवस विहिरीत उडी मारून तिनं सुद्धा आपलं जीवन संपवलं. धुंदुककाली सुद्धा गेली, धुंदुली सुद्धा गेली आणि आत्मदेव सुद्धा गेले. दोघांनी आपली जीवन यात्रा संपवली. आता राहिलेला तो धुंदुककाली. तो धुंदुककाली निरनिराळे प्रयत्न करायचा आणि घरातल्या वेश्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता त्यांना काय लागणार आहे? निरनिराळे विषय, निरनिराळे भोग, मोठे मोठे भोग. त्याच्याकरता पैसा लागायचा. घरातला पैसा संपला. घरातली सगळी संपत्ती संपवली. जे काही होतं ते सगळं गहाण ठेवलं. त्याच्यानं संपत्ती आणली. त्याच्यानं त्या वेश्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न केला. सगळे रस्ते संपले तेव्हा त्यानं चोरी करण्याची सुरुवात केली. आता चोरून धन घेऊन यायचा. त्या वेश्यांना कळलं, हा धन तर घेऊन येतो, आपल्या इच्छा पण पुरवतो, पण हे धन आणतो कुठून? चोरी करून. आणि असंच जर चोरी करून आणत राहिला आणि राजाला जर कळलं की हा चोर आहे आणि जर राजाने ह्याला पकडलंच तर जेवढं काही चोरून आणलेलं धन आहे तेवढं तर राजा घेऊनच टाकेल, पण ह्याला पण शिक्षा होईल आणि आपण त्याच्यामध्ये आहोत म्हणून आपल्यालाही शिक्षा होईल. मग काय करू? आपण एक काम करू, आपण सगळ्या जणी मिळून ह्याला मारून टाकू. कोणाला कोणाला कोणाला? धुंदुककारीला. 5 वेश्यांनी ठरवलं आपण याला मारून टाकायचं. एकत्र आल्याने त्यांनी अनेक प्रयत्न केले ह्याला मारायचे, पण हा मरतो कुठं? दुष्ट कर्म करणारी लवकर मरत नसतात. मरत नाही. त्याचा श्वास कोंडून मारण्याचा प्रयत्न केला तरी तो मेला नाही. त्याला फास देऊन मारण्याचा प्रयत्न केला तरी तो मेला नाही. हे उपाय करून जर तो मरत नाही, त्या वेश्यांनी जळते निखारे आणले. जळते निखारे आणले आणि ते त्या धुंदुककारीच्या तोंडात कोंबले. विचार करा ना, कसला भयानक मृत्यू आहे. जळते निखारे धुंदुककारीच्या तोंडात कोंबले आणि त्याच्यानं त्या धुंदुककारीला मरण आलं. इतक्या वेदनादायक, त्रासदायक त्याला मरण आलं आणि मेल्यानंतर तो काही परत ते चांगल्या योनीला गेला असं नाही, पिशाच्य झाला. पिशाच्य योनीला गेला आणि त्याच घरात घुटमळायला लागला. वेश्यांनी याला मारलं आणि वेश्या निघून गेल्या. घराचं दार बंद झालं. घरात हा पिशाच्य योनीतला येऊन भटकायला लागला. आजूबाजूला कोणीच नाही.
तीर्थाटनाला गेलेले गोकर्ण त्यांना तिकडं कळलं की बाबा अनेक वेश्यांनी मिळून आपल्या भावाला मारून टाकलं. भावाला चांगली गती प्राप्त व्हावी याकरता गोकर्णानं गयेला श्राद्ध घातलं. याच्या नावानं, धुंदुकारीच्या नावानं गयेला श्राद्ध घातलं. श्राद्ध कर्म केलं. श्राद्ध कर्म कशा करता करतात? आपल्या पितरांच्या प्रसन्नतेकरिता, आपल्यातून निघून गेलेल्यांच्या शांतीकरिता, त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी याकरता, किंवा ज्याही कोणत्या गतीत ते गेलेले असतील त्या गतीत त्यांना सुख संपदा प्राप्त व्हावी याच्याकरता श्राद्ध कर्म आपण करतो. या धुंदुकारीच्या नावानं श्राद्ध कर्म केलं. गयेला श्राद्ध कर्म केलं. गोकर्णाला वाटलं झालं बाबा. गोकर्ण परत घरी आले. घरी आले, आपल्या घराचं दार उघडलं, त्याच्यामध्ये ते राहू लागले. गोकर्ण निजला आणि निजल्यानंतर रात्री त्यानं बघितलं की विचित्र आवाज यायला लागले. विचित्र आवाज यायला लागले. बरं, हा आवाज तरी कसला आहे? गोकर्ण भगवत भक्त आहेत. भगवत भक्ताला काही त्याचं भीती वाटत नाही, भय नसतं. भगवत भक्ताला भूत पिशाच्य योनीचं भय नसतं. तुम्ही ध्यानात घ्या. भूत योनीचं, पिशाच्य योनीचं भय भगवत भक्ताला नसतं. तुम्ही ऐकताय ना? आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. आपण भूताला घाबरायचं नाही, आपण पिशाच्याला घाबरायचं काही कारण नाही ना. हरी उच्चारणी मंत्रपय अगाध, पळे भूत बाधा भेणे तेथे, हे ज्ञानोबा म्हणतात की नाही. त्याच्यामुळे हरिभक्ताला घाबरण्याचं काही कारण नाही. हरिभक्तांना घाबरायचं नाही. आणि आपण जर घाबरत असू तर आपण हरिभक्त नाही असं तुम्ही म्हणा ना सगळे. आपण जर घाबरत असू तर आपण समजायचं बाबा आपण हरिभक्त नाही, आपल्याला भीती वाटते, म्हणजे आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. गोकर्ण घाबरले नाहीत, त्यांना काही भय वाटलं नाही. पण हे आहे कोण हे कळावं म्हणून त्यांनी आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्याच्यावर शिंपडलं. शिंपडल्यानंतर आतापर्यंत अदृश्य असलेला आता तो दृश्य स्थितीला आला, म्हणजे दिसायला लागला. पण दिसतो तो पण एका रूपात नाही. कधी बोकड होऊन दिसतो, कधी गाढवाच्या तोंडाचा दिसतो, कधी मनुष्याच्या आकाराचा दिसतो. निरनिराळे आकार. त्याला काही अशक्य नव्हतं ना, पिशाच्य येतो, वेगवेगळे आकार घ्यायचा, वेगवेगळे आकार घेऊन समोर येतो, पण बोलता येत नाही. मग त्याला बोलता यावं याच्याकरता काही मंत्रोच्चारण केलं आणि पुन्हा एकदा पाणी शिंपडलं, तेव्हा त्याला बोलता यायला लागलं. आणि मग तो म्हणायला लागला की मी दुसरा तिसरा कोणी नाही, मी तुझा भाऊच आहे धुंदुकारी. गोकर्ण म्हणाला असं कसं झालं? अरे तू अजून इथंच? तुझ्या नावानंतर मी गयेला श्राद्ध पण केलंय, श्राद्ध कर्म केलं, तुझ्या नावाने तर्पण केलं, तरी पण मुक्ती नाही. त्यानं सांगितलं माझं पाप कर्मच एवढं आहे की एवढ्याशा उपायानं मी मुक्त होणारा नाही, काहीतरी चांगला उपाय शोधा म्हटलंय. पण माझ्यावर असा उपकार करा की जेणेकरून मी मुक्त झालो पाहिजे, मी मुक्त होईन याच्याकरता मला काहीतरी एक चांगला उपाय सांगा, काय करता येईल हा उपाय शोधा. धुंदुकारीनं उपाय शोधण्याची विनंती केली. गोकर्ण दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, आपल्या गावात आजूबाजूला जे जे विचारवंत ऋषीमुनी होते त्या सगळ्यांना एकत्र केले आणि यातून बाहेर पडण्याकरता, माझ्या भावाला मुक्ती मिळावी याच्याकरता काय काय उपाय असतील ते उपाय शोधण्याकरिता म्हणून प्रयत्न केले. अनेकांनी आपापल्या पद्धतीनं ते प्रयत्न केले, उपाय शोधले, काय उपाय सापडे ना. पिशाच्य, अरे श्राद्ध कर्म केल्यानंतर पण मुक्ती होत नाही म्हटल्यानंतर आता पुढचा उपाय काय असावा? त्यानंतर गोकर्णानं सूर्यदेवाची उपासना केली आणि मग सूर्यदेवानं प्रसन्न होऊन गोकर्णाला उपाय सांगितला. याच्यावरचा केवळ एक उपाय, पिशाच्य योनी प्राप्त झाल्यानंतरही जर त्याला मुक्ती मिळावी असे तुमचे प्रयत्न असतील तर याच्यावर फक्त एकच उपाय आहे, श्रीमद भागवताचं त्याला श्रवण घडवा. तुम्ही श्रीमद भागवताची कथा करा आणि त्याचं श्रवण त्याला घडवा, त्याच्या माध्यमातून त्याची मुक्ती होईल. सूर्यदेवाने सांगितलेल्या उपायाच्या अनुसार गोकर्णानं श्रीमद भागवत कथेची सगळी तयारी केली. ऐकायला सगळे बसले, अख्खे गावकरी, आजूबाजूला असलेले सगळे, ज्यांना ज्यांना कथेच्या संबंधानं कळले ते सगळे येऊन कथेला बसले. आता सगळे आपापल्या जागेवर बसले, पण ह्याला जागाच मिळेना. कोणाला? धुंदुकारीला, पिशाच्य योनीला प्राप्त झालेला, त्याला जागा मिळत नाही. बरं, आता अदृश्य असलेला तो, त्याला वाटतं तेव्हा दृश्य होतो, पण बसायचं कुठं? त्याच ठिकाणावर असलेला एक वेळूचा तुकडा होता, ज्याला अनेक गाठी होत्या. काही ठिकाणी 7 गाठी होत्या.
क्रमाक्रमानं म्हणून सांगितलेले आहे. वेळू म्हणजे बांबू. त्या बांबूच्या त्या तुकड्यामध्ये तो बसला आणि रोज कथेला सुरुवात झाली. गोकर्ण कथा सांगायचा. गोकर्णानं सांगितलेली कथा तो धुंदुककारी ऐकायचा पिशाच्या योनीतला. ऐकलं, परत ती कथा आपल्यासारखी कथा नव्हती. ती कथा म्हणजे पहिल्या प्रहराला सुरू व्हायची. कधी सुरू व्हायची? पहिल्या प्रहराला, म्हणजे पहाटे 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 ती सुरू व्हायची. दुपारच्या वेळेला ती थांबायची. मग दुपारच्या वेळेला विश्रांती करता वेळ दिली जायची आणि विश्रांतीची वेळ झाली की पुन्हा ती कथा सुरू व्हायची आणि रात्रीच्या सवयी थांबायची. अशी 2 सत्रांमध्ये ती कथा सुरू झाली. आता ही कथा जेव्हा सुरू झाली तेव्हा सगळेजण कथा ऐकायला यायचे. विश्रांतीच्या वेळेला विश्रांती घ्यायचे, पुन्हा कथा ऐकायचे. हा क्रम सुरू झाला. हा धुंदुकारी एकटाच असा होता की तो कथा ऐकायचा आणि विश्रांतीच्या वेळामध्ये विश्रांती न घेता आपण जी कथा ऐकलेली आहे त्या कथेचं तो मनन करायचा. म्हणजे पुन्हा तो स्मरण करायचा. काय ऐकलं आपण, काय सांगितलं गोकर्णाने, कोणाचं महात्म्य सांगितलं, कोणाची विशेषता सांगितली, कोणती उपासना सांगितली, कोणती साधना सांगितली, आता कोणतं चिंतन केलं पाहिजे, या सगळ्या प्रकारचं तो मनन करत राहायचा. भगवंताचं रूप सांगितलं असेल तर भगवंताच्या रूपाचं स्मरण करायचा. भगवंताच्या लीला सांगितल्या असतील तर लीलांचं स्मरण करायचा. अनेक पद्धतीनं त्यानं मनन सुरू केलं आणि आश्चर्य असं घडलं, एक दिवसाची कथा संपली की एक दिवसाचं मनन त्याचं व्हायचं. एक दिवसाचं मनन संपलं की बांबूची एक गाठ फुटायची. दुसऱ्या दिवसाची कथा ऐकली, दुसऱ्या दिवसाचं मनन केलं, दुसऱ्या दिवसाचं मनन पूर्ण झालं, दुसऱ्या दिवसाची गाठ फुटली. अशा त्या बांबूला असलेल्या ज्या 7 गाठी होत्या त्या 7 गाठी फुटल्या आणि 7 गाठी फुटल्यानंतर एक अत्यंत दिव्य शरीर असलेली मनुष्याकृती त्या सगळ्यांच्या समोर उभी राहिली आणि आपण त्यातून मुक्त झाल्याचं धुंदुकारीनं सांगितलं. इतक्यावर ते थांबलं नाही. ही कथा त्यांना अतिशय सुयोग्य पद्धतीनं श्रवण केली आणि म्हणून तो पिशाच्या योनीतून मुक्त झाला. केवळ मुक्त झाला नाही तर त्याला घेऊन जाण्याकरिता विष्णू भगवान परमात्म्याचे पार्षद विमान घेऊन आले. विमान घेऊन एकट्याला न्यायला. विमान आलेलं सगळ्या लोकांनी पाहिलं. विमान खाली उतरलं. त्यातून ते पार्षद बाहेर आले. गोकर्णाच्या जवळ येऊन उभे राहिले आणि म्हटले की तुमच्या प्रयत्नानं तुमचा जो बंधू आहे तो पिशाच्या योनीतून मोकळा झालाय, मुक्त झालाय आणि तो देव लोकाला प्राप्त झालाय, म्हणून आम्ही त्याला वैकुंठ लोकाला घेऊन जायला आलो. वैकुंठ लोकाला घेऊन जायला आलो म्हटल्यानंतर मग गोकर्णानं प्रश्न केला की विमान एकच आणलंय? एकच म्हणजे एकालाच घेऊन जायला आलो म्हणून एकच विमान आणलं. म्हटलं पण कथा ऐकायला तर इतके सगळे जण बसलेत ना म्हणून. मग या बाकीच्या सगळ्यांचं काय? त्यांनी पण तर कथा ऐकली आहे. मग बाकीच्या सगळ्या कथा ऐकणाऱ्यांना विमान नाही आणि एकटा या धुंदुकारीलाच विमान घेऊन आलाय, असा फळात भेद काय? वास्तविक कथेच्या फळात भेद नसला पाहिजे ना. कथेचं फळ तर सगळ्यांना सारखंच आहे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. अरे प्रत्येकाला सारखंच फळ मिळालं पाहिजे ना. गाणाऱ्याला पण तेच फळ, तर ऐकणाऱ्याला पण तेच फळ मिळालं पाहिजे. मग तो जर ऐकणारा असेल तर मी गाणार आहे. बरं, ऐकणारा त्याच्यासोबत अनेक वर्ग बसलाय, मग सगळ्यांकरता विमान का नाही? फळामध्ये भेद का केलाय? पार्षदांनी सांगितलं फळात भेद एवढ्या करता केलाय कारण ऐकण्यात भेद झालाय. फळात भेद काय? ऐकण्यात भेद झालाय ना. सगळ्यांनी काय सारखं ऐकलंय का म्हणे? सगळ्यांनी सारखं ऐकलं नाही. त्यानं ज्या पद्धतीनं ऐकल्यानंतर साधना केली आहे तशी ऐकल्यानंतर साधना दुसऱ्या कुणीच केली नाही म्हणे. तो रोज कथा श्रवण करायचा आणि श्रवण केलेल्या कथेचं तो मनन करायचा आणि श्रवण केलेल्या कथेचं मनन त्या एकट्यानं केल्यामुळे तो भगवान परमात्म्याच्या धामाला प्राप्त झालाय. अन्य कुणीच मनन केलं नाही म्हणून केवळ मनन करणाराच भगवंताच्या धामाला प्राप्त होतो. नुसतंच ऐकून घरी जाणाऱ्याला भगवंताचं धाम प्राप्त होत नाही. मनन करावं लागतं आणि त्यानं तसं मनन केलंय. तुम्ही पुन्हा कथा सांगा, लोकाला मनन करायला लावा. तशा पद्धतीचं जर मनन त्यांनी केलं तर भगवंत त्यांच्याकरता सुद्धा विमानच पाठवतील म्हटले. भगवंत फळात भेद करत नाही, तुम्ही साधनेत भेद केलाय. अत्यंत आनंदानं धुंदुककारी विमानात बसून जायला निघाले. गोकर्णाला नमस्कार केला. गोकर्णाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली की केवळ तुमच्या प्रयत्नामुळे मला ही आज मुक्ती प्राप्त झाली आहे, अन्यथा मुक्त होण्याची माझी कोणतीच शाश्वती नव्हती.
एवढ्या पापकर्मातून कसं मुक्त होणार? पण श्रीमद भागवताची कथा आपण सांगितली, तुम्ही सांगितल्यामुळे ती मला श्रवण झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून मी आज या अत्यंत नीच अशा पिशाच्य योनीतून सुद्धा मुक्त झालेलो आहे आणि मला घेऊन जायला पार्षद आले. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, कृतज्ञता व्यक्त केली आणि धुंदुककारी भगवान परमात्म्याच्या विमानात बसून भगवंत धामाला निघून गेले. गोकर्णानं पुन्हा एकदा कथेचं आयोजन केलं. परत सगळेजण कथा ऐकायला आले. फक्त या वेळेला कथा सगळ्यांनी ऐकली नाही, तर ऐकल्यानंतर त्या कथेचं काय केलं सांगा? मननही केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की जसे प्रभू रामचंद्र सगळ्या अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते, तसे इथं गोकर्ण सुद्धा ह्या सगळ्या गावकऱ्यांना घेऊन जेवढे जेवढे श्रवणाला बसले होते, जेवढ्यांनी मनन केलं, त्या सगळ्यांना घेऊन जाण्याकरिता विमान आलं आणि सगळे गोलोक धामाला निघून गेले. या कथेचं तात्पर्य काय आहे? भगवान परमात्म्याच्या कथेचं श्रवण आणि श्रवणानंतरचं मनन. श्रवणम हे जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच मनन पण महत्वाचं आहे. भगवान परमात्म्याच्या मुक्तीपर्यंत पोहोचवण्याकरिता जे ज्ञान आवश्यक असतं की नाही, त्या ज्ञानाकरता ज्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन आणि नंतर तत्वम पदार्थ शोधन, असं वेदांतानं 4 पायऱ्या सांगितल्या. त्याच्यामुळे आधी श्रवण झालं पाहिजे, मग मनन झालं पाहिजे, मग निधिध्यासन झालं पाहिजे आणि मग तत्वम पदार्थ शोधन झालं पाहिजे. पहिली पायरी हे श्रवण आहे आणि दुसरी पायरी मनन असेल तर श्रवण मनन करणाऱ्याला भगवान परमात्म्याच्या धामाला जाण्याची संधी प्राप्त होत असते. ती ह्या सगळ्यांनी प्राप्त करून घेतली. नीचातली नीच योनी म्हणजे पिशाच्य योनी आहे आणि तरी त्या पिशाच्य योनीतून जर तो मुक्त होत असेल, पिशाच्य योनीतून जर तो मुक्त होत असेल, तर आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण सगळी माणसं आहोत. आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण सगळे मनुष्य योनीला प्राप्त होतोय. मग जर पिशाच्य योनी जर मुक्त होते तर मनुष्य योनी मुक्त होणार नाही का? मला सांगा. नक्कीच मुक्त होणार आहे. फक्त श्रवणाच्या नंतर पुन्हा मनन करण्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. आपण मनन केलं की आपणही मुक्त होऊ शकतो, आपणही मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून ही जी धुंदुकारीची, आत्मदेव ब्राह्मणाची, गोकर्णाची ही जी कथा आहे, हे अत्यंत पुण्यफळ पदरात टाकणारी कथा आहे. आपण जर त्याचं नित्य श्रवण केलं तर जवळ असलेल्या सगळ्या पापांचा नाश होईल. आणि विशेष महत्वाची गोष्ट, ह्या अध्यायाची फलश्रुती सांगत असताना ग्रंथकारांनी असं सांगितलेलं आहे की ह्या कथेचा नित्य पाठ केला तर पाप जळून भस्म होतीलच होतील, पण श्राद्ध कर्माच्या वेळेला आपण जेव्हा आपल्या पितरांकरता श्राद्ध कर्म करतो, त्या श्राद्ध कर्माच्या वेळेला जर आपण ह्या कथेचा पाठ केला तर त्याच्या माध्यमातून आपल्या पितरांची तृप्ती होण्याची शक्यता आहे. याच्याकरिता ही कथा अत्यंत महत्वाची आहे. अत्यंत महत्वाची ही कथा सांगितली. या कथेच्या माध्यमातून कोणती योनी किंवा कोण कोण मुक्त होऊ शकतं याचा विचार ऐकला आणि मग संकादिकांनी या नारदांना सप्ताह विधी सांगितलेला आहे. कशा पद्धतीचा विधी असतो, कशा पद्धतीनं कथा केली पाहिजे, त्याचा एक एक क्रमाक्रमानं जवळजवळ त्याच्या 23 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. 23 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की ज्या आपण कथेच्या पूर्वी केल्या पाहिजे. काय काय केलं पाहिजे? आपण मोठी यादी आहे, सगळी यादी काय मला सांगायची नाही आहे. आपण काय काय केलं पाहिजे, कशा कशा पद्धतीनं केलं पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की बाबा सगळ्यात अगोदर काय तर भूदेवता असलेल्या ब्राह्मण देवाकडे जाऊन मुहूर्त काढला पाहिजे. त्याच्यानंतर स्थान निश्चित केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे जे काही विघ्न असतील त्या विघ्नाकडून अविघ्नाकडे आपण गेलो पाहिजे. त्याच्या शांतीकरता काहीतरी कर्म आपण केली पाहिजे. आपली कथेची सगळी तयारी झाली की निमंत्रण पत्रिका काढल्या पाहिजेत. देशोदेशी आपण निमंत्रण पाठवले पाहिजेत. ते निमंत्रण अत्यंत सविनय असलं पाहिजे. आमच्याकडे आम्ही अमुक अमुक कालावधीमध्ये श्रीमद भागवताची कथा करणार आहोत, त्या कथेच्या श्रवणाकरिता आपण सगळ्यांनी आलंच पाहिजे. कथेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आनंदोत्सव आपण संपन्न केला पाहिजे. असं प्रत्येकाला आपण देशोदेशी निमंत्रण पाठवली पाहिजेत. ज्या जागी कथा करायची ती स्वच्छ केली पाहिजे. त्या ठिकाणी आपण सुंदरता निर्माण केली पाहिजे, ती सुशोभित केली पाहिजे. वक्त्यासाठी सिंहासन तयार केलं पाहिजे. श्रोत्यांकरता आसन व्यवस्था केली पाहिजे. अनेक पद्धतीची काही उपाययोजना त्यामध्ये सांगितलेली आहे. कथा संपल्यानंतर प्रत्येकाकरता भोजनाची व्यवस्था केली पाहिजे
आणि ती भोजनाची व्यवस्था केळीच्या पानावर केली पाहिजे असा निर्देश आहे श्रीमद भागवतामध्ये. पत्रावळीवर केली पाहिजे, पत्रावळीवर भोजन घेतलं पाहिजे. कथा श्रवण केल्यानंतर आपण कोणत्याही पद्धतीच्या मऊ आसनावर न झोपता आपण खाली जमिनीवर झोपलं पाहिजे, फार फार तर घोंगडीवर झोपलं पाहिजे. असा एक नाही, ज्याला ज्याला ज्ञान प्राप्त करायचंय त्यानं घोंगडीवरच झोपलं पाहिजे. साधकाकरिता झोपण्याकरिता घोंगडीच सांगितली आहे. त्याच्यामुळे असा अनेक अनेक पद्धतीचा विचार सांगितला आहे. ही कथा पूर्ण झाली की कथा संपल्यानंतर श्रोत्याने वक्त्याकडून तुळशीमाळा घेतल्या पाहिजेत असाही एक विचार सांगितलेला आहे. श्रोत्यानं वक्त्याकडून तुळशीमाळा घेतल्या पाहिजेत, तुळशीमाळा घेऊन तुळशीमाळेचा व्रत केला पाहिजे. आत्तापर्यंत आपण केलेल्या कथेमध्ये जर काही आपल्याकडून चुका झाल्या असतील तर त्या चुका ज्या ठिकाणी क्षमा केल्या जातील अशा पद्धतीच्या विष्णू सहस्त्रनामाचे पारायण केली पाहिजेत. या सगळ्या प्रकारचा विचार या सप्ताहविधीमध्ये सांगितला आहे. आणि अशा पद्धतीनं हा सप्ताहविधी जर आपण पूर्ण केला तर जन्म मरणाच्या संकटातून आपली मुक्ती होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण हा सप्ताहविधी श्रवण करा. हा सगळा सप्ताहविधी सनकादिकांनी नारद महर्षींना सांगितला. नारदांनी तो अत्यंत चाणाक्ष, तीक्ष्ण, चतुरतेनं ते सगळं श्रवण केलं. आणि श्रवण केल्यानंतर अकस्मात त्या ठिकाणी नारद तृप्त झाले. सनकादिकांची वाणी ऐकून नारदजी तृप्त झाले. आणि ह्या तृप्तीच्या काळामध्ये अनेक भक्त मंडळी तिथे एकत्र झाली होती सनकादिकांना ऐकायला. श्रवण करता करता सनकादिकांच्या सोबत चर्चा करता करता अचानक त्या ठिकाणी शुकदेवांचं आगमन झालं. भगवान श्री शुकदेवांचं आगमन झालं. अत्यंत तेजपुंज त्यांची मूर्ती, अत्यंत शुभ्र अशी त्यांची कांती, स्वयं तेजपूर्ण असलेले शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि शुकदेवांचं आगमन हे प्रत्येकाकरता अत्यंत आनंददायी होतं. शुकदेवजी महाराज तिथं आले. बरं, शुकदेवजी आले म्हणजे केवळ शुकदेवजी आले असंही नाही. शुकदेवजींच्या येण्यामुळे अनेक भक्तांमध्ये प्रल्हादजी असतील, उद्धवजी असतील, अर्जुन असतील, इंद्रदेव असतील, हे सगळे भक्त त्या ठिकाणी एकत्र झाले. आता शुकदेवजी तिथं आलेत, निरनिराळे भक्त एकत्र झालेत, नारदासारखे भक्त त्या ठिकाणी आहेत, सनकादिक अगोदरपासूनच होते, हे सगळे एकत्र आलेत. अरे सगळे भक्त एकत्र आलेत म्हटल्यानंतर काय करतील मला सांगा ना. सगळे भक्त एकत्र झाले म्हटल्यानंतर काय करतील? काय प्रत्येकाचं एकत्र आल्यानंतर काहीतरी विषय असतो की नाही? विषय असतो. 4-5 राजकारणी एकत्र आले, काय करतील? काय करतील सांगा ना. राजकारण करतील. कार्यकर्ते एकत्र आले, काय करतील? काहीतरी धडपड करतील, आपल्या नेत्याकरता काहीतरी धडपड करतील, असं करतील. 4-5 मस्तीखोर एकत्र आले, काय करतील? काहीतरी मस्ती करतील, एका कोणाची तरी खोडच काढतील. 4-5 मित्र एकत्र आले, काय करतील? आनंद व्यक्त करतील, जुन्या आठवणी काढतील, त्याच्या चर्चा करतील, असं काहीतरी करतील. 4-5 बायका एकत्र आल्या, काय करतील? काय कुणीतरी पारायण म्हटलं काय? असं बारीकसा हलका आवाज आला मला. असं असं काय करतील काय? नाही नाही, मग त्यांच्या त्या इतिगुह्य तमाम शास्त्र अशा चर्चा असतात, अशा चर्चा असतात. हे कुणाला काहीच कळू नये याकरता जे कानात सांगितलं जातं ते प्रत्येकीच्या कानात सांगितलं जातं, अशी गंमत असते. त्यामुळे मग ते काय करतील? काहीतरी त्यांच्या चर्चा करतील. 4-5 पुरुष एकत्र आले तर ते त्यांच्या चर्चा करतील, 2-4 ज्ञानी एकत्र आले तर ज्ञानावर चर्चा करतील, 2-4 वेदांती एकत्र आले तर प्रक्रिया सांगतील. असे प्रत्येकाचे जसे निरनिराळे विषय असतात तसे जर 4-5 भक्त एकत्र झाले तर काय करतील? ते भजन करतील. 4-5 भक्त एकत्र झाले तर काय भजन करतील? मग त्यांची ती भजनं सुरू होतील. पहा ना, आपल्यासारखे 4-5 जर आपण एकत्र झालो तर काय करतो? भजन करतो ना. भजन करण्यात आनंद असतो. मग त्या भजनातनं आनंद मिळावा याच्याकरता आपल्यासारखे भक्त एकत्र झाल्यानंतर जर सामान्य आपण भजन करतो तर हे तर सगळे प्रल्हाद, नारद, उद्धव, अर्जुन, इंद्रदेव, सनकादिक हे सगळे जर भक्त एकत्र आले तर हे काय भजन करणार नाहीत का मला सांगावं? या सगळ्यांचं पण स्वतंत्र भजन आहे. आणि हे भजन ज्याचं भजन करायचं आहे तो स्वतः भगवान परमात्मा समोर उभा राहिलेला जेव्हा या सगळ्या भक्तांनी पाहिला तेव्हा त्या भगवंताची स्तुती आणि त्या भगवान परमात्म्याचं भजन
म्हणून ते सगळेजण भगवान परमात्म्याकरता बोलायला लागले, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. टाळी वाजवा, बोला बोला भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. टाळी वाजवा, बोला. नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री
मुरारी हे नाथ नारायण वासुदेव टाळी 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 बोला बोला सर्वांनी बोला. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ